या ठिकाणी केली गेली. प्रदीपजी आपल्याला पाहायला मिळतात आणि आशिषजी देखील आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगलं प्रदर्शन खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. उल्वे युनायटेड या टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. ओव्हर नंबर 1 साठी सकाळचं सत्र आज मित्र क्रिकेट लीग 2026 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळते. मित्र हॉस्पिटल प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यामधील देवदूत माणूस म्हणजे डॉक्टरांनी आज संपूर्ण डॉक्टर परिवार एकत्रित झाला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण देशावर ज्यावेळेस संकट ओढावलं होतं त्यावेळेस देवाच्या रूपात आपल्या पाठीशी डॉक्टर हे मात्र उभे होते आणि आज संपूर्ण डॉक्टर परिवार एकत्रित येत असताना पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होत असताना गोलंदाजीच्या मार्कवर सागर पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना बॅट्समन प्रदीप यांच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि टीम कांदा कॉलनी सुपर किंग या टीमच्या धावफलकाचा प्रारंभ होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होतं. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. परंतु या 2 फिल्डरला भेदून मोठे फटके मात्र खेळावे लागतील, कारण क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या तुम्हाला जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो. बॅकफुटला जाऊन स्टान्स बदलले होते. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जसा टप्पा पडला अंगाचा वेध घेतला गेला. गोलंदाज सागर पाटील यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय. कधी धीम्या गतीचे बॉल, कधी जलद गतीचे बॉल, आणि डावखुराच्या बॉलरमध्ये चेंडू वळवण्याची क्षमता ही भरपूर जास्त प्रमाणामध्ये असते. दैविक देणगी, नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असताना तेच प्रात्यक्षिक या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालंय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर टीम खांदा कॉलनी सुपर किंग आज संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगेन्स्ट उल्वे युनायटेड या टीमच्या विरुद्धामध्ये स्टेप आउट करून हलक्या हाताने दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर केला. थ्रो देखील केला. बॅकअप मिळाला. विकेट किपरचं फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण 5 बॉलमध्ये आतापर्यंत या दोन्ही बॅट्समनना मोठे फटके लगावण्यापासून त्यांनी रोखले. फिल्डरची साथ देखील त्यांना भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये मिळाली आणि ज्यावेळेस फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आशिष जे आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर. या मोमेंटला चेंडू जाईल डीपेक्षा कव्हर बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला, तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली गेली. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम खांदा कॉलनी सुपर किंग या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 7 रन. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा जमवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. आशिष करावकर आतापर्यंत 5 रनवरती खेळताना पाहायला मिळतात, तर प्रदीप सर देखील आतापर्यंत 2 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र जरूर करावी लागेल. स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. गोलंदाज प्रदीपजी अटकारी आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील. उल्वे युनायटेड या टीमला देखील महाराष्ट्र राज्यातील आणखीन एक शहर विकसित उल्वे नोड आणि त्या उल्वे नोड शहरामधील सर्व डॉक्टर
एकत्रित आले आणि युनायटेड उल्वे हा संघ त्यांनी मात्र प्रस्थापित केलाय. फुलटॉस होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. मिडॉनला फिल्डर नव्हता, स्वतः गोलंदाज धावले, बॅकअप साठी फिल्डर आले. सेकंड अटेम्प्टला बॉल जज केल्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर वाढत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आहे. फलंदाज आणि गोलंदाजांना पूर्णपणे साथ देणारी खेळपट्टी. याच क्रीडांगणामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील आपण पाहिल्या आणि आज याच क्रीडांगणामध्ये मित्र क्रिकेट लीगचं थरार लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग, फेकी चांगली होईल. तत्पूर्वी बॅट्समन पोहोचलाय सेफ झोन मध्ये. 2 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनामध्ये भागीदारी भरपूर महत्वपूर्ण आहे. डॉक्टरांच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण पाहिलं की ज्यावेळेस एखादं मोठं ऑपरेशन असतं त्यावेळेस अनेक डॉक्टर एकत्रित येऊन भरपूर चांगलं ऑपरेशन ते करतात आणि क्रिकेटमध्ये देखील सध्याच्या घडीला या दोन्ही बॅट्समनना एकमेकांना साथ देत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 12 रन आतापर्यंत होतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पहिला व्हाईट बॉल आजच्या अंतिम दिवसामधील आपल्याला पाहायला मिळतो. अशा धावा मात्र प्रदीपजी अटकारे यांना मात्र रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग कराल ना, ज्यावेळेस टार्गेट चेस करण्यासाठी तुम्ही जाल त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय. टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता. पाठवलं डीप मिड विकेटच्या मोक्या प्लॉट मध्ये. 1 बाउंड 4 रनसाठी हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर होता आणि ज्या प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय, पुल केला आणि पुल सक्सेसफुल होत असताना हा चौकार पाहायला मिळालाय. आतापर्यंत 118 चौकार झालेत एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. शुक्रवार पासून या स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि आज अंतिम दिवस, अंतिम निर्णायक दिवस. आज रविवारचा दिवस, सर्वांसाठी सुटीचा दिवस आणि आज संपूर्ण डॉक्टर परिवार एकत्रित झालाय. कोलर पद्धतीचा हा बॉल थोडस प्रभावित केलं. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. भाग मिल्का भाग असं चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालंय. रन मिळत आहेत 4 आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन, 21 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. एक एक धाव वाचवण्यासाठी एक चांगला संघर्ष सध्याच्या स्थितीला या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आशिष करावकर यांनी भरपूर चांगला स्टार्ट दिलाय आपल्या टीमला. लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु स्ट्रायकर बॅट्समन ने रोखले. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खांदा कॉलनी सुपर किंग या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या होती ती म्हणजे बिनगडी बाद 22 रन. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण, मैदानाच्या चौफेरीन हिरवाई आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण एक विकसित शहर सीबीडी शहराकडे देखील पाहिलं जातं. त्याचबरोबर एकीकडे जर आपण पाहिलं तर भारतीय विद्यापीठ देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 रन आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 25 मिनिटं तुम्हाला एका इनिंग साठी दिले जात आहेत, कारण आज अंतिम दिवस आहेत. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर एक मेगा फायनल, त्यानंतर प्राइज सेरेमनी देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 22 रन. स्पेल नंबर 3 साठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक. गोलंदाज विजयजी टकले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
पायाचा वेध जरूर घेतला, परंतु एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला होता. एक रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा. 23 एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना एक मोठा स्कोर उभारण्यासाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, परंतु या क्षणाला पकडलाय हा झेल आणि ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलेत. प्रदीपजी या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेट गमावलाय टीम खांदा कॉलनी सुपर किंग्ज या टीमला. हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 23 रन वर पहिला फलंदाज या ठिकाणी त्यांनी गमावलाय. हरिओम मोहिते यांनी पकडलेला हा झेल. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज स्वप्नीलजी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. विजयाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ना तर एक भरपूर चांगला खेळ करावा लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वप्नीलजी चवरकर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला सध्याच्या घडीला. ओव्हर द विकेट विजय टकले कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला बॅटच्या थोडासा दूरवर हा बॉल रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 23 या रनवर धावफलक थोडंसं स्थिरावलंय. आखूड पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. रनआउटची संधी होती आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 24 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चोवीस रन देखील आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट लॉंग लेगला स्ट्रोक खेळायचा होता, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अशा धावा रोखाव्या लागतील ओल्वे युनायटेड टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला. आतापर्यंत 25 रन सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. एक सिंगल तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चौकार आहे. थोडीशी लवचिकता जर असली असती ना तर सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. एखादं लहान मूल ज्यावेळेस जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस ते रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळताना तर जशी लवचिकता त्या लहान बाळाची असते आणि थोडीशी जर तशा प्रकारची लवचिकता जर असती, बॉडी बॅलन्स जर कम्फर्टेबल असता तर कुठेतरी सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. या मोमेंटला पंचांकडे अपील केली. एकच सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 30 रन आतापर्यंत होतात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने आतापर्यंत 30 धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
30 रन आतापर्यंत होतात. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन आतापर्यंत होतात. बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक, चौथं षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील जे आलेत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. स्वप्नीलजी लिंगायत आपल्याला पाहायला मिळतील. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, एक दर्जेदार झेल पकडलाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाहिद पटेल यांच्या माध्यमातून हा झेल पकडलाय आणि विकेट क्रमांक दुसरा देखील गमावलाय. हा दुसरा धक्का 30 रनवर टीम खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला. नवीन फलंदाज डॉक्टर किरण पाटील सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर स्वप्नीलजी लिंगायत यांनी मात्र आपलं स्वप्न पूर्ण केलं. ज्या प्रकारे विकेट त्यांना प्राप्त करायचा होता आणि हा दुसरा धक्का त्यांनी निर्माण करून दिला प्रतिस्पर्धी टीमला. हा बॉल देखील आपण पाहू शकतो. विकेट किपर देखील बीट होतोय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप जाईल की काय? यस, इट इज बाईटच्या स्वरूपामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने 34 रन आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच A3 नेहरू चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये B7 नवी मुंबई इंडियन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स लेवल वाढवतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 34 रन होतात. 34. बॉलर स्वप्नील लिंगायत पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन भरपूर चांगली होती. शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला गेलाय आणि प्रत्येक डॉट बॉल पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये घेऊन चाललाय प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. बॉल जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावा तुमचं धावफलक वाढवू शकतात परंतु जर गती द्यायची असेल ना तर षटकार चौकार हे मात्र जरूर तुम्हाला मारावे लागतील. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या ओव्हर मधला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज राहायचंय. शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय
आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. प्रति षटकामध्ये 9 रनची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर बॅट्समन या ठिकाणी रिटायर्ड आउट आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील. हरिओम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज कणकण करावकर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारे ओव्हर आतापर्यंत 36 रन स्कोर बोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतात. फॉर द विकेट लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. रनआउटची संधी आहे. बॅट्समन पोहोचेल तत्पूर्वी या ठिकाणी फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज हरीश जी आपल्याला पाहायला मिळतात. हरीश साबळे आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच नेहरू चॅम्पियन्स आणि नवी मुंबई इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस साठी. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि एक वॉटर कॅच. एक दर्जेदार झेल पकडलाय. काय झेल पाहायला मिळाला शेवटच्या क्षणापर्यंत. नजरेची पकड ही विजयजी यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि एक महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केलाय. नवीन फलंदाज शुभम मेहर आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. या मोमेंटला स्टंपिंगच्या साह्याने बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत गोलंदाज हरिओम म्हात्रे यांनी. सचिनजी गोरे नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर फलंदाज प्रतीक जी आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद आपल्याला पाहायला मिळतात.
नवीन फलंदाज राखीची इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम नेहरू चॅम्पियन्स टीमचे कॅप्टन आणि नवी मुंबई इंडियन्स या टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं मित्र क्रिकेट लीग 2026 या 8व्या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आज तिसरा दिवस आणि मॅच नंबर 1 आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना पाहायला मिळते. लाईन भरपूर चांगली होती, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. आतापर्यंत 37 रन आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फॉर द विकेट. लॉफ्ट केला या शेवटच्या बॉलवर ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या रन साठी कॉल. तिसरी रन घेत असताना बॅट्समन होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. टीमची धावसंख्या होते 39 आणि 14 40 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये. तर चला लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. टीम नेहरू चॅम्पियन्स या टीमचे कॅप्टन आणि नवी मुंबई इंडियन्स या टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या नवी मुंबई इंडियन आणि नेहरू चॅम्पियन्स. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 40 रनचं लक्ष आहे उल्वे युनायटेड या टीम समोर. प्रति ओव्हर मध्ये 8 रनची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. चाळीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम उल्वे युनायटेड या टीमच्या माध्यमातून सचिनजी गोरे आणि विजय टकले हे दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत.
मित्र क्रिकेट लीग 2026 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 40 रन उल्वे युनायटेड या टीमला विजय संपादन करण्यासाठी या मॅच मध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते विजयाचं स्वप्न घेऊन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पहिला बॉल, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. रन मिळतील 4. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर द रोप चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलक या ठिकाणी ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. सचिनजी यांच्या बॅट मधून चौकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर आणखीन एक काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये उल्वे नोड अर्थातच उल्वे युनायटेड या टीमचे कोहिनूर म्हणून देखील सचिनजी गोरे यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु या क्षणाला बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न असफल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, एक झेल पकडलाय आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रनवर पहिला धक्का टीम उल्वे युनायटेड या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावल्या. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आतापर्यंत 7 रन, अजून 33 रन पूर्ण करायच्या देणाऱ्या बॉल मध्ये हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 32 रन पूर्ण करायचे आहेत. आठ रन आतापर्यंत झालेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 32 रन करायचे आहेत.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर स्पेल नंबर 2 साठी बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर हा झेल पकडला असताना तर पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळाले असते खांदा कॉलनी सुपर किंग हा संघ धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अजूनही 31 रन या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत या बॉलवर देखील आणखीन एक स्ट्रोक चांगला होता 2 रन ची कॉलिंग जी आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न होता लाईन मिस केली जाते डॉट बॉलची समाप्ती या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते एक रन साठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या स्थितीला कारण 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे ओल्वे युनायटेड या टीमला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी या मॅच मध्ये आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील लढत क्रमांक पहिली या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते या बॉलवर देखील मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक केला एकच सिंगल टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन हलक्यात आणि दिशा दिली टायमिंग प्रॉपर होतं परंतु या क्षणाला वेग भरपूर चांगला होता अगोदरच्या बॉलवर मोठा फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळत आहेत या क्षणाला 4 आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन 17 अजूनही 23 रन पूर्ण करायचे आहेत येणारे 18 बॉल आणि रन करायचे त्या म्हणजे 23 18 मध्ये अजूनही रन पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे 23 रन सामना थोडासा सोपा झालाय उल्बे युनायटेड या टीमला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शुभम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या बॉलवर लॉफ्ट केला टायमिंग प्रॉपर परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते कपिल पाटील आले बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात आकुड पद्धतीचा हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि
कपिल यांनी मात्र एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज या ठिकाणी झालेत बाद आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली. सध्याच्या घडीला टीम आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. अजून 21 रन पूर्ण करायचे आहेत. समीकरण बदलणे येणारी 16 चेंडू आणि रन करायचे आहेत ते म्हणजे 21 रन. 16 बॉल 21 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झालाय. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. धावफलकावरती धावसंख्या 21 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22. अजूनही 18 पूर्ण करायचे आहेत. टायमिंग प्रॉपर होतं. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. ड्राईव्ह केल्यानंतर एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 23 रन. अजूनही 17 पूर्ण करायचे आहेत. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. यस, इट इज अ वाईट बॉल. चोवीस रन. अजूनही 16 रन पूर्ण करायचे आहेत. या बॉलवर देखील आक्रमण केले लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत 25 रन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अ- 25 रन आतापर्यंत होत आहेत. 15 रनची गरज. 12 बॉल आणि 15 रनची गरज. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 15 रन करायचे आहेत. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल.
आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव देखील झाली. चौथ्या धावेसाठी कॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 28 रन होत आहेत. अजूनही 12 धावा दूर आहे विजयापासून. 11 बॉल 12ची आवश्यकता. सामना थोडासा खुला केलाय. हलक्या हाताने दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं. सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील. काय दोन्ही बॅट्समन लाजवाब धावलेत. ज्या प्रकारे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात 10 बॉल मध्ये. आता मात्र 10 रनची आवश्यकता आहे. एक सिंगल देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर प्रणयजी कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली होती. 8 बॉल आणि 9ची आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावा सामना जिंकण्यासाठी. लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय. मॅच मध्ये पूर्णपणे सध्याच्या घडीला तणाव वाढलाय उल्वे युनायटेड या टीमचा. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 31 रन. अजूनही 9 रनची गरज. अजूनही 9 धावा जिंकण्यासाठी कंप्लीट करायच्या आहेत. अजूनही 9 धावा आतापर्यंत कंप्लीट करायच्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल देखील या मॅचचं भविष्य ठरू शकतो. डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये येत असताना सध्याच्या घडीला बॅटिंग करणारा ओल्वे युनायटेड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलून गेले. शेवटचे 6 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 9 धावा. काल धावा डिफेंड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाजीच्या मार्गवर राकेशजी आलेत. आज मात्र राकेशजी यांना एक नवी क्रांती घडवावी लागेल. कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ आम्ही खांदा कॉलनी सुपर किंग या टीमचा देखील पाहिला. परंतु आज उल्वे युनायटेड या टीमला विजय संपादन करण्यासाठी 6 बॉल मध्ये कराव्या लागतील त्या म्हणजे 9 धावा. 6 बॉल मध्ये तुम्हाला 9 रन कंपल्सरी करायचे आहेत. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि कंपल्सरी तुम्हाला या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर चांगला खेळ करावा लागेल. 6 बॉल आणि अजूनही 9 रनची गरज. पहिला बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु लाईन भरपूर चांगली होती. जसा डॉट बॉल आला ना कॉन्फिडन्सची लेवल हाय झाली. टीम खांदा कॉलनी सुपर किंग या टीमची. सलामीवीर
फलंदाज विजय टकले ज्या प्रकारे नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात, तर अजितजी गुजर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग प्रॉपर होतं विजय यांचं आणि एक सिंगल या ठिकाणी फक्त कंप्लीट होते. 4 बॉल आणि आता मात्र करायच्यात ते म्हणजे 8 रन. 4 बॉल मध्ये करायच्यात 8 रन. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय, पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. मित्र क्रिकेट लीग 2026 8व्या पर्वामध्ये मित्र हॉस्पिटल खारघर यांच्या संकल्पनेतून 8व्या पर्वामध्ये या स्पर्धेचा भलामोठा दिमागदार सोहळा आपल्या समोर साकार होत असताना पाहायला मिळतोय. पुलर लेनचा हा बॉल टायमिंग भरपूर चांगलं होतं. डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला फिल्डर होता. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी होईल बाद. काय सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि या मॅच मध्ये पूर्णपणे तणाव निर्माण केल्या प्रतिस्पर्धी टीम समोर. अजूनही 7 रनची गरज आहे. 3 बॉल मध्ये करायच्या 7 रन. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 7 ची आवश्यकता. तीन बॉल मध्ये करायच्या 7. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला थोडीशी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. इक्वेशन आलाय. येणारे बॉल आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 5 रनची गरज. दोन बॉल आणि 5 रनची गरज. आज मात्र हिरो बनण्याची संधी फलंदाजाला देखील आहे, हिरो बनण्याची संधी गोलंदाजाला देखील आहे. परंतु जिंकणार कोण, खांदा कॉलनी सुपर किंग की उल्वे युनायटेड, या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 2 बॉल होते. परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती. तर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. तर फुटवर्कचा वापर बॅट्समनने केला होता आणि सफल ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. 1 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 5 रनची गरज आहे. लॉफ तर जरूर केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. 1 धाव पूर्ण केली. सेकंड साठी कॉल आणि या क्षणाला हा सामना जिंकलाय. खांदा कॉलनी सुपर किंग या टीमने एक अद्भुतपूर्व विजय प्राप्त केलाय. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल, तर विजय प्राप्त, यश प्राप्ती तुम्ही करू शकता. हे दाखवून दिलं खांदा कॉलनी सुपर किंग या टीमने. आणि या धावा डिफेंड करत असताना आजच्या अंतिम दिवसातील पहिला विजय त्यांनी प्राप्त केलाय. तर चला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, तर या सामन्याचे हिरो ठरलेत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मेल खेळाडू आशिष करावकर हे ठरलेत मॅन ऑफ द मॅच हिरो. वेल प्लेड आशिष करावकर आणि टीम खांदा कॉलनी सुपर किंग. 9 बॉल मध्ये 19 रनची एक बहारदार इनिंग आणि एक झेल देखील ज्यांनी पकडलाय. एक रनआउट देखील त्यांनी प्राप्त केला आणि हा सामना जिंकला टीम खांदा कॉलनी सुपर